सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे। मग आता सारासार म्हणजे काय, सार काय आणि आसार काय? तर बघा, सार म्हणजे काय आहे, तर एक ते शाश्वत असं परब्रह्म आहे सार। आणि आसार म्हणजे काय की परब्रह्मापासून जे मूळमाया, गुणमाया आणि गुणमायापासून जे सगळा त्रिगुणाचा विस्तार आहे, म्हणजे रजसत्व तम, ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्यापासून सगळा पंचभौतिक जो विस्तार आहे, रजसत्व तम, तमगुणापासून मग आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी, या पृथ्वीवरती चारी खाणी, जारज, अंडज, स्वदज, उद्भिज, चार खाणी जन्माला आले, आणि परापश्यंती, मध्यमा, वैखरी, चारी खाणी, चारी वाणी, लक्ष 84 जीव योनी, हे सर्व काय आहे आसारमध्ये मोडतात। ज्ञानोपराय पण म्हणतात ना, त्रिगुण आसार, निर्गुण हे सार। मग आता निर्गुण सार म्हणतात। मग निर्गुण म्हणजे काय, तर ते परब्रह्म, अद्वैत असं ते परब्रह्म आहे, ते फक्त एक काय सार। म्हणून सारासार विचार करा उठाउठी, करा उठाउठी म्हणजे काय, प्रत्येक क्षणाक्षणाला त्याचाच विचार करायचा आहे। म्हणजे काय विचार करायचा नेमकं, की नाशिवंत सगळं जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, मग सगळं जाणार आहे नाशिवंत। आपला देह जाणार आहे, पृथ्वी जाणार आहे, हे पाणी जाणार आहे, तेज जाणार आहे, वायू जाणार आहे, आकाश राहणार नाही आहे, मग सगळं इथं नव्हे नव्हे रजसत्वोत्तम ब्रह्मदेवाला पण जाणे आहे। ब्रह्मदेवाला पण काय आहे, वर्ष आहेत है ना, म्हणजे त्याचेही 100 वर्ष, त्याचा एक दिवस एवढा मोठा आहे ब्रह्मदेवाचा, 1000 महायुग म्हणजे कृतत्रेत द्वापर कली, असे 1000 महायुग म्हणजे ब्रह्मदेवाचा हा एक दिवस, असे ब्रह्मदेवाचे 100 वर्ष आहेत। म्हणजे तो पण कालगणनेत येतो। म्हणून ब्रह्मा विष्णू महेश पण काय आसारमध्ये मोडतात। म्हणून सारासार विचार करा उठाउठी, कंठी धरा नाम विठोबाचे। मग आता बघा,